7 दिवसांमध्ये 7 किलो वजन कमी. ऐकून आश्चर्य वाटलं ना? तर हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन, की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या एका आठवड्यामध्ये, अगदी बरोबर ऐकलं, 7 दिवसांमध्ये तुम्ही तुमचं 4 ते 7 किलो वजन कमी करू शकता. पण हा प्लॅन शॉर्ट टर्म आहे. कित्येकदा काय होतं, लग्न समारंभ असतात, कार्यक्रम असतात, पार्टीज असतात आणि त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजन आपल्याला कमी करायचं असतं. त्यासाठीच हा शॉर्ट टर्म प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, अवघ्या 700 कॅलरीजचा. तर मंडळी, ह्या आधी देखील मी तुमच्यासोबत 7 दिवसांचा डाएट प्लॅन शेअर केला, 15 दिवसांचा डाएट प्लॅन शेअर केला आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि कित्येकांचं वजन आठवड्याभरामध्येच कमी झालेलं त्यांना दिसलेलं आहे. तर मला पुन्हा कमेंट आल्या की आमच्यासाठी परत एकदा हिवाळी स्पेशल 7 दिवसांचा डाएट प्लॅन बनवा. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण मंडळी, 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं वजन कमी होताना दिसत आहे, म्हणून तुम्ही हा प्लॅन अजून जास्त दिवस करू नका, कारण हा आपला शॉर्ट टर्म प्लॅन आहे. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी आता महागड्या गोळ्या आणायची गरज नाहीये, महागड्या पावडर्स वगैरे घेण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही घरातला आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेऊन तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकता. मी देखील माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील त्यांची सकाळची सुरुवात अगदी व्यवस्थित करत असतात, डिटॉक्स ड्रिंकने करत असतात. ती ड्रिंक देखील मी तुम्हाला इकडे सांगणार आहे की सकाळी उठल्यावरती कोणती डिटॉक्स ड्रिंक घ्यायची. तसेच मी तुम्हाला दुपारचं जेवण, नाश्ता, रात्रीचं जेवण या सगळ्याचे ऑप्शन्स देणार आहे आणि 7 दिवसांमध्ये ते सर्व घेऊन तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे 7 दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 7 डेज फॉलो करणार आहे. तर मंडळी, हा डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा माझा आता कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना माझे 5 गोल्डन रूल्स आहेत, ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कारण ते गोल्डन रूल फॉलो केल्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. सो हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी माझे रूल्स तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला रूल ते म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं आणि त्यामुळेच आपले फॅट्स बर्न व्हायला देखील मदत होत असते. कित्येकदा काय होतं, तहान लागली का भूक लागली यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो. सो पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे, अक्षरशः बाटल्या भरून ठेवा. दुसरा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही 7 ते 8 तासाची झोप ही घेणारच आहात. कित्येकदा काय होतं, आपण चांगला डाएट करतो. माझे कित्येक क्लायंट्स मला म्हणतात की माझा चांगला आहार आहे पण तरी देखील माझं वजन कमी होत नाही, कारण तुमची झोप व्यवस्थित नसते. झोपेमध्ये देखील फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते. त्यामुळे 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे. पुढचा रूल म्हणजे इथून पुढे तुमचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याची एक फिक्स वेळ ठेवणार आहात आणि त्या वेळेवरच जेवण करायचं. असं नाही की आज मी नाश्ता 8 वाजता केलाय, उद्या मी 10 वाजता करणार. दुपारचं जेवण आज मी 1:30 वाजता केलंय, उद्या मी 3:30-4 वाजता करणार. अजिबात नाही. वेळेवर जेवण करा. याचा इतका फायदा होणार आहे की तुमचं पचन सुधारणार आहे आणि तुमच्या वाढलेल्या वजनाचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. सो आता इथून पुढे 7 दिवस खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे. वेळेवरच जेवण करा. जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. पुढचा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं वजन हे रोज चेक करणार आहात. म्हणजे तुम्हाला कळेल की काल माझं वजन किती होतं, आज किती ग्रॅमने कमी झालं आणि 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक देखील दिसेल आणि तुम्ही रोज वजन चेक केल्यामुळे तुमच्या डाएट बाबत देखील सिरियस राहाल. म्हणजे बाहेरचं गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ तुम्ही अजिबात खाणार नाही, तळलेले पदार्थ खाणार नाही, फक्त घरातलाच आहार घ्या. म्हणून रोज वजन चेक करणं देखील गरजेचं आहे. आणि नेक्स्ट आणि लास्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहात. जर तुम्ही जॉब करत असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. सो आता मी जो काही तुम्हाला नाश्त्याचा, दुपारच्या जेवणाचा ऑप्शन देणार आहे ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता, पण रात्रीचं जेवण जो काही मी तुम्हाला आता आहार सांगेल ते तुम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करणार आहात, 7च्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहात. चला आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय 7 दिवसात कमी करा पोटाची चरबी. तर मंडळी, दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने. इथे देखील मी तुम्हाला 2 ऑप्शन देते, ते त्यातला तुम्ही कुठलाही एक ऑप्शन घेऊ शकता किंवा आलटून पालटून देखील ते ऑप्शन घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर. हे खूपच इफेक्टिव्ह असतं, यामुळे पचन चांगलं होतं, शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते, आपलं मेटाबॉलिझम देखील वाढत असतं. सो कोंबट पाणी करायचं मोठा ग्लास भरून आणि त्यामध्ये तुम्ही 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकणार आहात आणि ते पाणी सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही घेणार
आहात. आता मी तुम्हाला देते दुसरं ऑप्शन. समजा तुम्हाला ॲपल सायडर व्हिनेगर नसेल घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता जिऱ्याचं पाणी आणि ओव्याचं पाणी. 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घ्यायचं, मोठा ग्लास पाणी घ्यायचं, ते गरम करायला ठेवायचं. उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात अगदी सकाळी उठल्यावरती. सो आता आपल्या या 7 दिवसाच्या डाएट प्लॅनमध्ये मी तुम्हाला देणार आहे ब्रेकफास्टचे 4 ऑप्शन्स. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता आप्पे. आप्पे आपण घरी देखील बनवत असतो. मस्तपैकी डाळ भिजत घालायची आणि त्याचे आप्पे बनवायचे, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबल्स ॲड करायच्या आणि तुम्ही 5 ते 6 आप्पे घेऊ शकता चटणीसोबत. पण चटणी ही घरातलीच पाहिजे. हा झाला आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता सँडविच. मल्टीग्रेन सँडविच घेऊ शकता. मस्तपैकी खूप साऱ्या व्हेजिटेबल्स घ्यायच्या आणि त्याचं सँडविच करायचं. 2 ब्रेड घ्यायचं आणि त्याचं ग्रिल्ड सँडविच तुम्ही घेणार आहात. किंवा तुम्ही घेऊ शकता पनीर सँडविच. पनीर व्हेजिटेबल ग्रिल्ड सँडविच देखील घेऊ शकता. बास, मग झाला आपला नाश्ता. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता बनाना आणि पीनटचं सँडविच. मस्तपैकी 2 ब्रेड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बनाना आणि पीनट बटर लावायचं आणि त्याचं सँडविच तुम्ही सकाळी उठल्यावरती घ्यायचं. पुढचा नाश्त्यामधला ऑप्शन आहे ते म्हणजे बेसन चिला. बेसनचं पीठ असतं, मस्त त्याच्यापैकी धिरडं करायचं आणि एक मोठं धिरडं तुम्ही घ्यायचं आणि चटणी घ्यायची. बास, मग झाला आपला नाश्ता. किंवा नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही हिरव्या मुगाचा डोसा देखील घेऊ शकता. 2 छोटे डोसे घेऊ शकता किंवा 1 मोठा डोसा घ्यायचा. हिरवे मूग रात्री भिजत घालायचं आणि सकाळी मस्तपैकी त्याचा डोसा करून चटणी सोबत खायचा. बास, यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घेणार आहात. 7 दिवस आहेत, कुठलाही याच्यातला ऑप्शन तुम्ही आलटून फालटून देखील 7 दिवस घेऊ शकता. आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात 0 कॅलरीज ड्रिंक. म्हणजे तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. सो आता इथून पुढे ॲटलीस्ट 7 दिवस तरी दुधाचा चहा, साखरेचा चहा पूर्णपणे बंद. त्यानंतर 11 वाजता मिड मॉर्निंगला आपण घेणार आहोत ग्रीन टी. ग्रीन टी ही खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी. त्यामुळेच आपलं मेटाबॉलिझम देखील वाढत असतं आणि फॅट्स बर्न व्हायला देखील मदत होत असते. सो 11 वाजता कंपल्सरी ग्रीन टी घ्या. पण जर नसेलच तर तुम्ही कोंबट लिंबू पाणी देखील घेऊ शकता. पण शक्यतो ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा. आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता 5 भिजवलेले बदाम, 2 अक्रोड आणि 1 भिजवलेला अंजीर. बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. सो दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवायची आणि त्या वेळेवरच दुपारचं जेवण तुम्ही करणार आहात. पण दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी आपण परत एकदा घेणार आहोत ॲपल सायडर व्हिनेगर. सो दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि ते गरम पाणी तुम्ही पिणार आहात. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही करणार आहात आपला लंचमध्ये मी तुम्हाला देणार आहे 2 ऑप्शन्स. खूपच इफेक्टिव्ह आहे आणि हा डाएट प्लॅन ना अगदी घरगुती आहे. सो असा अजिबात त्याच्यामध्ये क्रॅश डाएट नाही आहे किंवा बाहेरून कुठल्या गोष्टी आणायच्या नाही आहेत. तर खूप सिम्पल असा डाएट प्लॅन आहे ज्याच्यामधले ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सो दुपारच्या जेवणामध्ये मी देणार आहे तुम्हाला 2 ऑप्शन. त्यातला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेणार आहात ओट्स रोटी. ओट्सची मस्तपैकी रोटी करायची, 2 रोट्या करायच्या आणि सोबतच कुठलीही एक अवेलेबल सब्जी घ्यायची. जी काही घरामध्ये तुमच्या भाजी आहे अवेलेबल ती भाजी आणि 2 ओट्सची रोटी. अजिबात गव्हाची पोळी, गव्हाची चपाती घेऊ नका, तर ओट्स रोटी घ्या किंवा तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची छोटीशी भाकरी देखील घेऊ शकता. सो ओट्स रोटी घ्यायची, सोबतच कुठलीही अवेलेबल भाजी आणि सोबतच एवढं बाउल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड. पण दुपारच्या जेवणाची सुरुवात ही सॅलेडने करायची. आधी तुम्ही बाउल भरून सॅलेड खाणार आहात, त्यानंतर तुम्ही घेणार आहात ओट्स रोटी विथ सब्जी. दुपारच्या जेवणाचा दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे ब्राऊन राईस. कारण त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, फायबर असतं आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात कुठलीही एक अवेलेबल भाजी. तुम्ही करी देखील घेऊ शकता, अंडा करी, चिकन करी, पनीर करी देखील घेऊ शकता. कुठलीही एक करी घेऊ शकता किंवा राजमाची भाजी, छोलेची भाजी विथ ब्राऊन राईस. 200 ते 250 ग्रॅम ब्राऊन राईस घ्यायचा आणि सोबतच कुठलीही एक रस्सा भाजी घ्यायची आणि सोबतच तुम्ही घेणार आहात बाउल भरून सॅलेड आणि छोटा बाउल भरून दही. बास. सो जेव्हा तुम्ही रोटी घेणार आहात तेव्हा राईस नका घेऊ आणि जेव्हा राईस घेणार आहात तेव्हा रोटी नका घेऊ. रोटी घेतली तर ती तुम्ही घेणार आहात मल्टीग्रेन रोटी किंवा ओट्स रोटी आणि जर तुम्ही भात घेतला तर तुम्ही घेणार आहात ब्राऊन राईस. त्यानंतर आपण करणार आहोत आपला मिड इव्हिनिंग स्नॅक. कित्येकदा काय होतं, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये भूक लागू शकते. सो मिड इव्हिनिंग स्नॅक्स हा खूप इम्पॉर्टंट आहे किंवा शुगरची क्रेविंग होऊ शकते, शुगर खाण्याची, गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. सो मिड इव्हिनिंगला 5 वाजता त्याची देखील एक फिक्स वेळ ठरवा. 4:30 ते 5 मध्ये तुमचा मिड इव्हिनिंग स्नॅक झाला पाहिजे. तेव्हा अगेन तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी आणि सोबतच तुम्ही घेणार आहात 30 ग्रॅम मखाणे किंवा 30 ग्रॅम रोस्टेड पीनट्स. पण अजिबात त्याच्यामध्ये मीठ नको. सो ओके, एक तर तुम्ही मखाणे घ्या किंवा तुम्ही पीनट घ्या आणि सोबतच कुठलीही एक 0 कॅलरीज ड्रिंक.
त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. सो रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. सो रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत ॲपल ओट्स स्मूथी. खूप इझिली आहे बनवायला. ॲपल घ्यायचं, मस्तपैकी ओट्सची तुम्ही पावडर घेऊ शकता, त्याच्यामध्ये 2 खजूर देखील टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. मस्तपैकी त्याची स्मूथी तुम्ही बनवून घ्यायची. थोडंसं दूध ॲड करायचं किंवा तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता आणि मस्त अशी घट्ट स्मूथी करायची आणि ॲपल ओट स्मूथी तुम्ही एवढा मोठा ग्लास भरून रात्री पिणार आहात. बास, मग झाला तुमचा रात्रीचा नाश्ता. किंवा तुम्ही घेऊ शकता एवढं बाउल भरून पपया, एवढी बाउल भरून पपई खायची जेवणाला रात्रीच्या, बास. किंवा तुम्ही घेऊ शकता बाउल भरून पायनॅपल किंवा बाउल भरून वॉटरमेलन. कुठलंही एक ह्याच्यामधली घ्यायचं, कुठलंही एक फ्रूट घ्यायचं किंवा कुठलीही एक स्मूथी तुम्ही रात्री घेऊ शकता. किंवा तुम्ही घेऊ शकता कुठलंही एक सूप. एवढं मस्तपैकी बाउल भरून सूप घ्यायचं प्यायला. तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, एक दिवस पालक सूप, एक दिवस टोमॅटो सूप घ्या मोठा बाउल भरून. बास, मग झालं रात्रीचं जेवण. रात्रीचा आहार हा हलका असणं गरजेचं आहे. त्यानंतर मंडळी, रात्री झोपायच्या आधी तुम्ही घेणार आहात, रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता. ही देखील खूप इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी. किंवा तुम्ही घेऊ शकता ओवा आणि जिऱ्याचं पाणी. जसं आपण सकाळी बनवलं तसंच ते रात्री बनायचं आणि झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही ती बेड टाईम फॅट कटर ड्रिंक घेणार आहात. तर अशा प्रकारे मंडळी फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करून अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे 7 दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 7 डेज फॉलो करणार आहे. तसेच मंडळी, आपण 30 दिवसाचा देखील डाएट प्लॅन देतो. सो तुम्हाला 1 महिन्याचा जरी डाएट प्लॅन हवा असेल त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, हा डाएट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तिथे देखील लोकांना अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तसेच मंडळी, माझे व्हिडिओज बघून आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन घेताना, कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डाएटिशियनचा सल्ला घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ती म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, तुमची उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. तो जर तुम्हाला हवा असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.